निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. सुंदर वातावरण. पेटीवाले बाबा अशीच साथ राहू द्या. सगळी जाणकार मंडळी, विनावाले बाबा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कीर्तनाला लहान मुलं बसलेत आणि बघा ना कसे ताट बसलेत. ताट ताट त्या बाका त्या बाका त्या बाका, हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात त्या बाका त्या बाका. मला यांचा जास्त अनुभव आहे, कारण 13 वर्ष यांना शिकवण्याचं काम केलं मी. माझ्या वर्गात एका समोर बसलेल्या पोराचं नाव होतं पांडुरंग. मी त्याला विचारलं काय नाव आहे रे तुझं? ते म्हणला पांडू. मी म्हणलं पांडुरंग नाव आहे, नुसतं पांडू म्हणत जाऊ नको, एकेरी बोलायचं नाही असं देवाला, पांडुरंग म्हणावा. त्याच्या बाजूला एक पोरग बसलं होतं, त्याचं नाव होतं बंडू. त्याला म्हणलं तुझं काय नाव आहे रे? ते म्हणतंय बंडुरंग. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे. तो निसर्गाचा नियम आहे. हा, म्हणून जिजाऊ मासाहेब सुद्धा सवाई शिवाजी होशील रे शंभू बाळा असं म्हणत होत्या. काय म्हणत होत्या जिजाऊ मासाहेब? शिवा, ए शिवा शिवा, तुझ्या पोटीच्या जन्माला आलेलं पोर आहे ना बाळ शंभू, ते सवाई शिवाजी निघाल बघ. सवाई शिवाजी, सवाई शिवाजी म्हणजे शिवबा राजापेक्षा एक पाऊल पुढं, एक पाऊल पुढं, एक पाऊल पुढं. आणि होताय बाळ संभाजी राजा तसंच शिवबा राजापेक्षा एक पाऊल पुढं. 9 वर्षाचा राज्यकारभार केला, पण एकही लढाई कधीच न हारलेला जगातला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज. आणि म्हणून ती पुढची पिढी कीर्तनाला आहे, याचा आनंद आहे. तरुण पाहिजेत कीर्तनाला. हा, आज तरुणांची संख्या आहे कीर्तनाला. अभंग तुकोबरा यांचा निष्ठा सांगणारा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तो भक्ताचा स्वधर्म काय तर निष्ठावंत भाव. बाकी देवाला लागत बी नाही, काय काही न लगे एक, तेवढंच बस. आणि म्हणून तो भक्ताचा स्वधर्म आहे. निर्धार हे वर्म चुको नये. केलेला निर्धार कधी चुकायचा नाही. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. तो निष्कामही असला पाहिजे, निश्चळही असला पाहिजे. मग पाहो नये वास अनेकाशी. मग आणखीन इकडचे तिकडचे देव बघायची काही गरज नाही. आपला तो एक बस. आणि एवढं जर त्या भक्ताकडे असल तर तुकोबारा अनुभवातून सांगतात. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. मी माझ्या अनुभवातून तरी असा भक्त देवाकून उपेक्षित राहिलाय असं ऐकलं नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. विठ्ठल एकदा या देवाकडं, एकदा त्या देवाकडं, एकदा त्या देवाकडं. अरे देव आहे तो, नेता नाही त्या पक्षाचा. इथं नाही शिजली तिकडं, तिथं नाही शिजली तिकडं, तिथं नाही शिजली तिकडं, इकून तिकडं, तिकून इकडं, तिकून इकडं, इकून तिकडं, तिकडं इकडं, चक्रा नकरा चक्रा नकरा. आवडत नाही देवाला ते. देवाला आवडतं एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणून पाहो नये वास अनेकाशी बास. अभंग साधा सरळ सोपा आहे. निष्ठेचं महत्व सांगणारा अभंग आहे. निष्ठा. आज या निष्ठेची निष्ठानिष्ठी झाली, निष्ठा राहिली नाही. शिष्याची गुरुप्रती निष्ठा असावी, भक्ताची भगवंताच्या प्रती निष्ठा असावी, भाव असावा निष्ठावंत. मुलांची आईवडिलांप्रती निष्ठा असावी, लहानांची मोठ्यांप्रती निष्ठा असावी, आपल्या कामावर निष्ठा असावी. निष्ठेशिवाय कुठलंही काम पूर्णत्वाला जात नाही. शिवछत्रपतींच्या काळात गेलो तर ती निष्ठा आम्हाला पाहायला मिळते. तो काळ होता निष्ठेनं मावळा लढायचा दादा. हा, शिवाकाशीत आत्ता भेटला होतो दादा, शिवबाराजांना आत्ता भेटला होता आत्ता. आणि पन्हाळा, खरं सांगू दादा, शिवबाराजे पन्हाळ्यावर गेले आणि अख्खा पन्हाळा शिवबाराजाला दाखवला. तो पहिला शिवाकाशीत राज पहा,
हे बघा मी पन्हाळा दाखवतो तुम्हाला. संपूर्ण पन्हाळा दाखवला, संपूर्ण पन्हाळा फिरून, इथल्या वाटा, इथले दरवाजे, सगळं पन्हाळा दाखवलाय. आणि पन्हाळा दाखवता दाखवता शिवाराजाने एकदा विचारलं, शिवा एवढं का करतोय? जे राजा, स्वराज्याप्रती निष्ठा आहे माझी. काय करशील स्वराज्यासाठी? काय करशील स्वराज्यासाठी? थोडा नॉर्मल देऊ द्या. राज मरायला बी तयार होईल. बोलत 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 गप्पा मारत मारत मरायला तयार होशील होय? होय की राजा, मरायला बी तयार होईल. फिरता 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 बोलता बोलता शब्द दिला शिवानं, राज मी मरायला बी तयार होईल. आणि आली की तशी वेळ. उन्हाळ्याचे दिवस सरले, वारं कावदन संपायची वेळ आता, आणि जून महिना सुरू झाला. सिद्धी जोहरनं वेळ टाकलाय. 65,000ची फौज आहे. कुठं 55चा उल्लेख आहे, कुठं 45चा उल्लेख आहे, कुठं 65चा उल्लेख आहे. चला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण 50-60,000ची फौज सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा टाकलाय. आणि शिवाराजे विचार करतायत की याच्यातून सुटायचं कसं. मोजकीच माणसं आहे, पण ती निष्ठावंत आहे. आणि खंडीभर माणसं काही कामाची नाही. थोडी असावात, निष्ठावंत असावात, कमी मित्र असावात, पण चांगले असावात, जीवाला जीव देणारे असावात, पाय वडणारे नसावात, संकटात मजा बघणारे नसावात, संकट आलं की पळून जाणारे नसावात. थोडे असावात, पण वाईट काळात मदतीला येणारे असावात. तू नाहीच नव इथं, तुझं लेकरू मी दवाखान्यात घेऊन जाईल, काळजी करू नको. तुझ्या आईला मी दवाखान्यात नेईल. आपल्या गैरहजेरीतही आपल्या घरच्याच कोणाचाही आजारपण, आपल्या गैरहजेरीत आपल्या घरच्याला कोणालाही हक्कानं दवाखान्यात घेऊन जाणारा माणसाला एक तरी मित्र असावा. नुसते तुमचे पार्ट्या खाणारे दलिंदर मित्र नसावात. शिवा काशी तयार झाला. राज काही केलं वेडा तुटायला तयार नाही. वेडा तुटत नाही, वेडा तोडण्याचा वेडा प्रयत्न नेताजी पालकरांनी केला होता खरा. जिजाऊ मासाहेब मला वाटलं वेडा तुटत नाहीये, काय करावं. नेताजी जात आहे का वेडा तोडायला? निघाली नेताजी वेडा तोडण्यासाठी निघाले. नेताजी घोड्यावर बसले, कमरेला कमरपट्टा बांधला, हातात डोक्यावरती जिरे टोप आहे, हातात नंगी तलवार आहे, आणि नेताजी निघाले पन्हाळ्याचा वेडा तोडण्यासाठी. पन्हाळ्याचा वेडा तोडण्यासाठी नेताजी पालकर घोड्यावरती बसून म्यानबाह्य तलवार केली आहे. नंगी तलवार नाचवत 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 नेताजी निघाले. शिटीचा वेडा तोडण्याचा वेडा प्रयत्न नेताजींनी केला, पण दुर्दैवाची गोष्ट वेडा काही केल्या तुटत नव्हता. तलवारीवर तलवारी चालत होत्या, अंगाचं रक्त जागोजाग निघत होतं, मावळे कापले जात होते, पुढचा गणिम कापला जात होता, रक्ताच्या चिडकांड्या उडायच्या. पावसाचं पाणी यायचं, तसं पावसाचं पाण्यानं रक्त धुवून जायचं. वेडा तोडण्याचा वेडा प्रयत्न चालू होता. गदग प्रांतावरती हमला केलाय. या गदग प्रांताचा परमसरपटा झालाय. पण सिद्धी होता तो, सिद्धी इतका चिवट होता ना, तो वेडा तोडण्यासाठी तयारच नव्हता. घोचडावणी चिटकून बसलाय पन्हाळगडाला. घोचडावणी तयारच नाही वेडा सोडायला. हतबल झाले नेताजी पालकर. शेवटी तलवार म्यान केली आणि परत येऊन जिजाऊ मासाहेबांच्या पुढ्यात येऊन उभा राहिले. कोणीतरी वर्दी दिली. सरसेनापती नेताजी पालकर गड चढून येत आहे. पुढ्यात येऊन उभा राहिले. मुजरा केला जिजाऊ मासाहेबांना. निष्ठा कशाला म्हणावी सांगतो आता. जिजाऊ मासाहेबांच्या पुढ्यात येऊन उभा राहिले. मुजरा केला जिजाऊ मासाहेबाला. नेताजी पालकरांकडे जिजाऊ मासाहेबांनी पाहता क्षणी ओळखलं. वेडा तुटला नाही. नेताजी अपयशी ठरलात. नेताजी अपयशी ठरलात. होय मासाहेब, प्रयत्न खूप केले, पण काय करणार, वेडा तुटतच नाहीये. नाही तुटत ना,
मग म्या जाते लढायला म्या. जिजाऊ मासाहेबांना स्वतः घोड्यावर बसावं, हातात नंगी तलवार घ्यावी आणि लढायला जावं. मराठ्यांची पहिली स्त्री आहे, घोड्यावर बसून लढायला गेल्या जिजाऊ मासाहेब. जाणार सदरेहून खाली उतरणार तोपर्यंत नेताजी पालकर पुन्हा पुढ्यात येऊन उभा राहिले. घोड्याचा लगाम हातात घेतला आणि बोलले, औ साहेब, आम्ही असताना तुम्ही लढायला जावं, मग आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलेलो काय? अरे जिवंत आईचं दूध पेलेलो आम्ही, पुन्हा संधी द्या औ साहेब, एकतर मारून येतो नाहीतर मरून येतो. जिजाऊ मासाहेब बोलल्या, मरण्याची भाषा नाही करायची नेताजी, मरण्याची भाषा नाही करायची नेताजी. तुमचं मरण देऊन स्वराज्य उभा करायचं नाही. तुम्ही म्हणत असाल रे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, पण लाख किमतीचा मावळा जगला पाहिजे, ही शिवप्रभूंची अपेक्षा आहे. राजाच्या प्रती प्रजेच्या प्रती राजाची निष्ठा आणि प्रजेची राजाच्या प्रती निष्ठा. आता कुठं राहिली निष्ठा? आता कुठं राहिली गुरुभक्ती? स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव. दुसरी भक्ती सुद्धा करण्याची गरज नाही. तुमचं काम स्वामीचं जर खरं केलं ना निष्ठेनं, तर दुसरी भक्ती सुद्धा करण्याची गरज पडणार नाही. आणि आवडतं देवाला तेच आवडतं. तुम्ही ते माणसं बघा ना, नारळ घेते देवा पुढं फोडते, तन दिशीन एका टप्प दोन तुकडे, बारीक तुकडा कुठंतरी उडून पडतो, तो जाऊन आणते, बारका तुकडा देवाला, अख्खं नारळ आपल्याला. आपली भक्ती, त्याच्या प्रती असलेली निष्ठा, मग जसा भाव तसा, जैसा ज्याचा भाव. तुमचा जसा भाव असतो तसा तुमचा देव असतो. ऐका, त्या प्रजेच्या प्रती सुद्धा शिवबाराजांची निष्ठा आणि तुकोबारायांच्या प्रती सुद्धा निष्ठा शिवबाराजांची. म्हणूनच ते नजराणा दिला. आणि त्यावेळी शिवबाराजे बोलले, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया मजगोविसी कासया. नकोय हे देवा, मानदंब चेष्टा हे तो शुकराची विष्ठा, आता येथे पंढरी राया मजगोविसी कासया. शिवचरित्रातून आणखीन एक गोष्ट शिका. आज शिवजयंतीचं निमित्त आहे म्हणून बोलतो. चिल्लर माणसाच्या नादी लागू नका, जरा मोठे मोठे कामं करा, मोठं व्हायचं असलं तर. जे माणसं मोठ्या माणसाच्या नादी लागते ते माणसं कधीच छोटं राहत नाहीत, आणि छोट्या छोट्या माणसाच्या नादी लागणारे माणसं कधीच मोठं होत नाही. उदाहरण सांगू का? उदाहरणार्थ जरांगे पाटील. कळालं? नाद केला माणसानं, पण मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा. चिल्लर माणसा नादीतला, आपण गल्लीतल्या बाई संग भांडत बसतोय. ही मला असं म्हणली, ते मला तसं म्हणला. ह्याला फाडतो आणि त्याला आडवितो आणि ह्याची जिरवितो. एकामेकाची जिरवाजिरवी करण्याच्या भानगडीत पडू नका दादा हो. आपली कवा जिरती कळतच नाही. दुसऱ्याची जिरवण्याच्या भानगडीत स्वतःची जिरत असते, लक्षात ठेवा. करायचे तर मोठे मोठे काम करा. माझा राजा अफजल खानाच्या पाठीमागे लागलाय. हा संपवतो तुला, औरंग्या तुला संपवतो, शाहिस्ते खान तुझी बघतो. हा मोठे मोठे ते सरदार जवा केले त्यांनी गार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, मोठे मोठे ते सरदारा जवा केले त्यांनी गारा, मोठे मोठे ते सरदारा जवा केले त्यांनी गारा, जवा निघाले मैदानी माझ्या राजा
राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती शिवबाची मूर्ती गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती गेलं महाराष्ट्राचं सोनं सोनं माझ्या शिवबान थोर जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार 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 चिल्लर माणसाचे नाही ना ते लागला हा मोठे मोठेच माणसं औरंग्या म्या बघतो शाहिस्ते खान म्या बघतो अफजल खान म्या बघतो साधं नव्हतं ते अफजल खान नावाचं जनावर लय टपूची टपू होतं तरी संपवलं ताकद नाही दाखवल्या जिथं युक्ती कामाला येते तिथं शक्ती दाखवायची गरज पडत नाही त्या काळात ताकदीला जास्त महत्व होतं आता तर कॉम्प्युटर युग आहे आधुनिक युग आहे विज्ञान युगात वापरतोय ताकद नाही गड्या दाखवायची कुठं बी हा 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 निष्ठा मुलीची आपल्या बापाप्रती असलेली निष्ठा माझा बाप आहे लक्षात घ्या आई मुलगी जन्माला आली की बापाचं स्वप्न असतं बघा हा बछड रांगायला लागलं खेळायला लागलं की बाप काय होतो माहिती का ते दिवस आठवतो माझी पोर एक दिवस मला सोडून जाणार आहे तो ना माझी पोर मला सोडून जाणार आहे म्हणून कधी कधी त्या बछड्याकडे बघितल्यावरच त्याच्या लक्षात येतं लहानाची मोठी होते शाळेत घातलं जातं इवलुशे बुट तिला बेल्ट घेऊन दिलेला शाळेचं दप्तर घेऊन दिलेलं आणि पोरगी शाळेत जाते आणि शाळेत जाताना बाप स्वप्न बघतो उद्या हे बछडं माझं मला सोडून जाणार आहे मी असं थाटामाटात लग्न लावून देणार ना त्याचं माझ्या लेकराचं लग्न असं थाटामाटात लावून देणार ना बस 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 बघत राहील अख्खं गाव नुसतं बघत राहील असं लग्न करणार आहे मी माझ्या बाळाचं बाप त्याचं कर्म तो करत असतो पण मुलीनं ना त्याची जाणीव ठेवायला हवी बापाप्रती निष्ठा असायला हवी दुर्दैवानं रे दुर्दैवानं आजकालच्या जमान्यात बापाची कदर पोरींना राहिली नाही पोरगी बापानं सगळ्या बघितलेल्या स्वप्नावर कधी नांगर फिरवून सांगता येत नाही आणि चकनाचूर होतो बापाच्या स्वप्नाचा चकनाचूर आधुनिक जगात मोबाईल आले टीव्ही आली काय बघावं आपल्या हातात राहिलं नाही आपल्या हातात रिमोट आहे पण टीव्हीला काय लागतं आपल्या हातात नाही आपल्या हातात मोबाईल आहे पण त्यावर काय दाखवलं जातं आपल्या हातात नाही आणि मग दुर्दैवानं आता प्रेमविवाह सुरू झाले लव्ह मॅरेज चालू झाले उठून देऊ नका लेकर मध्ये विक्षेप होतो बाहेरच्यानं मध्ये यायचं नाही मधल्यानं बाहेर जायचं नाही बाहेरच्याला मध्ये येऊ देऊ नका बस मागं येऊन बसायचं पुढं लव्ह मॅरेज चालू झाले आणि एका क्षणात बापाच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला रे एका क्षणात
बघा ना, 2 मिनिटासाठी पोरग आवडलं, पोरगी त्याच्यासोबत पळून जाते. त्या बापाला आतापर्यंत पाहिलेले सगळे दिवस आठवते. सगळे शाळेत घातलेलं, तुडू गेलेली, बाबा म्हणलेली, पप्पा म्हणलेली, खवाला म्हणलेली, पाऊलाना म्हणलेली, खेळणं म्हणलेली, उभं आयुष्य बाप पोरीचं आठवतो. बाळा, लय मोठी स्वप्न रंगवले होते बाळा. ए लेकरा, लय मोठे स्वप्न रंगवले होते रे. तुझं लग्न थाटामाटात लावून द्यायचं होतं बाळा. बापाला सगळा भूतकाळ आठवतो दादा, सगळा भूतकाळ आठवतो. शाळेत घातलेली पोर आठवते, दुडू चालत गेलेली पाठीवरलं दप्तर बापाला तसंच दिसतं. बालवाडीत गेलेली पोर आठवते, बापानं बघितलेलं स्वप्न अधुरच राहिलं. माझ्या लेकीचं लग्न माझ्या दारात करायचंय. कधी कधी कुठल्या क्षणाला तुम्हाला कुठला तरी मुलगा आवडतो आणि कुठल्या मुलाला कुठली मुलगी आवडते, आणि त्याच वेळी जन्मभर तुमच्यासाठी राबलेले आई वडील तुम्ही नावडते करता. तात्पुरतं कोणीतरी आवडतं ना, आई बापाला तुम्ही नावडतं करता रे बाळांनो. आई चकना चूर होतो बापाच्या स्वप्नाचा. नुसता बाप नाही दुखावला जाता. ऐका, ऐकाकडे एक पोरगी पळून गेली ना, नुसता बाप नाही दुखावला जात, भाऊ दुखावला जातो. मित्रात बसत नाही तो, उठून जातो रे. वाट्यावर बसत नाही ना, खोलीच्या कट्ट्यावर बसत नाही पोरग. गुडघ्यात मुंडकं खुपसून रडतो धुसमुसून, ताई ताई मी नवे कपडे घालून येणार होतो का तुझ्या लग्नात. नुसता भाऊ नाही दुखावला जात आहे, नुसता भाऊ नाही दुखावला जात. चुलत भाऊ दुखवला जातो, मामा दुखवला जातो, काका दुखवला जातो, पाहुणे रावळे दुखवले जातात. आणि एका पोरीसाठी अख्खे नातलं खालीमान घालून चालतात. म्हणून तायड्या हो, लक्षात ठेवा. 2 मिनिटं तुम्हाला 2 मिनिटात कुणीतरी आवडतं, 2 मिनिटात कुणीतरी तुम्ही त्याला जीव लावता, आणि आयुष्यभर ज्यानं तुम्हाला जीव लावला त्याच्या जीवाची काळजी सुद्धा करत नाही रे बछड्या हो. तुम्ही झाल्यानंतर तोंड पाहायला आलता तो, बछड झालंय मला, माझ्यासारखं नाक आहे, माझ्यासारखं दिसतंय, खुश झाला होता तो, डोक्यावर हात फिरवत होता. अरे वाट लावू द्या ना त्याला एकदा. थाटामाटा तुमचं लग्न दारापुढं करू द्या त्याला, तुमच्या डोक्यावरनं हात फिरवू द्या त्याला, कुरळू द्या तुमचं मस्तक रे बछड्या हो, कुरळू द्या मस्तक. बापाचं प्रेम असतं. काही दिवसानं पश्चाताप होतो या लेकरांना, काही दिवसानं, आज नाही होता, काही दिवसानं पश्चाताप होतो. बाळांनो, आई सांगते, बाबा सांगतात, त्यावेळी सरळ सरळ पोरं म्हणते बोलू नको, सरक बाजूला, आई गबस तू, बाज झाली तुमची किरकिर. पण अनुभवाची बोल आहेत त्यांचे, तुमच्यासाठी बोलतेत ते, भोगलंय त्यांनी, जगलेत ते. आज जी तरुणाई तुम्ही जगताय ना, ती तरुणाई ते जगून बसलेत रे, अनुभव आलाय त्यांना. बोलतायत तुमच्यासाठी, तुमच्या हितासाठी. आणि म्हणून कधीतरी तुमची बापाप्रती थोडी निष्ठा राहू द्या. माय बापे केवळ काशी तेने न जावे. काहीच नाही, सगळे तीर्थ त्याच्या पायात आहेत रे, सगळे तीर्थ. विसरलात त्यांना तुम्ही, दिलं सगळं सोडून. नाही भेटत आहे आई, पुन्हा बाप संपला. घरातला एकदा बाप गेला ना, आई संपलं, घर पोरक झालं तुमचं, पोरक. बाप असेपर्यंत आधार आहे तुम्हाला, आधार आहे. घरी जावा आणि बाप जिवंत असू द्या. घरी जावा, बाप जिवंत असू द्या, आधार मिळतो, माझा बाप आहे. संकट येऊ द्या तुमच्यावर, कुठलं बी संकट येऊ द्या, कुठलं बी संकट येऊ द्या, ज्याला बाप आहे ना त्याला वाटतं माझा बाप आहे. बापाला घरानं सांगतोय, बाप जाऊ द्या. भिंती सुद्धा पोरक्या होतात दादा, भिंती सुद्धा. बापच्या जागेवर बसत होता ना, ती जागा सुद्धा पोरकी होते. बापच्या पलंगावर बसत होता ना, तो पलंग सुद्धा पोरका वाटतो. बाप ज्या सोफा सेटवर बसत होता ना, तो सोफा सेट सुद्धा पोरका वाटतो रे. जोपर्यंत बाप आहे ना,
तोपर्यंत त्याची किंमत करा. साधा मोबाईल वापरतोय तो, साधा साधा फाटलेली पॅन्ट पुन्हा शिवून वापरतोय, पण लेकराला फाटके कपडे घालू देत नाही तो. साधा साधा मोबाईल वापरेल रे कामापुरता. 2-2 महिने बॅलन्स टाकीत नाही तो त्याच्या मोबाईल मध्ये, 2-2 महिने. आणि पोराला कॉलेजला पैसे पुरवतो तो. कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आपली जिंदगी सत्यावर घालवणाऱ्या नालायक अवलादींनो, बाप आठवा. तुमचा बाप शेतात चक्रा मारतो किती बघा. सचिनच्या रन मोजणाऱ्यांनो, तुमचा बाप आवता मग चक्रा किती मारतो बघा. कोहलीच्या रन मोजणाऱ्यांनो, तुमचा बाप घरून शेतातून घरी किती वेळा येऊन गेला बघा. नवे कपडे घालून रुबाबात मिरवणाऱ्यांनो, तुमच्या बापाच्या अंगड्याला ठिगळ किती आहेत मोजा. पुढाऱ्यांचं स्टेटस ठेवणाऱ्यांनो, तुमच्या बापाचं स्टेटस तुम्हाला निर्माण करता येत नाही याची लाज वाटू द्या. दुसऱ्याचं स्टेटस ठेवणार पोरग कधीच स्वतःचं स्टेटस निर्माण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचं स्टेटस ठेवतो रे आणि कुणाच्या मागे पळतो रे, कुणाच्या प्रति निष्ठा. आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. कसली निष्ठा रे, आणि कुणाचा कार्यकर्ता. आवाज कुणाचा, त्या बापाचा. आणि येऊन येणार कोण, तुझी मावशी. काय करायचं तुला, कुणाच्या मागे पळतो. आवाजच म्हणायचंय तर एक मुखानं म्हणायचं, सगळ्यांना वर हात करून म्हणायचं, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आवाज इथं निघला पाहिजे, बेंबीच्या देटापासून निघला पाहिजे. धर्ममंडपात बसलात तुम्ही, लक्षात ठेवा. तोच माणूस पुढाऱ्याला आवडतो जो निष्ठावंत आहे, कार्यकर्ता. अरे पुढाऱ्याला जर निष्ठावंत कार्यकर्ता आवडत असल तर देवाला निष्ठावंत भक्त का आवडणार नाही. आणि म्हणून देवाला निष्ठावंत भक्त आवडतो. आणि त्या भक्ताची निष्ठा कशी असावी, अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, 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 निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्मा तू गुण आहे, 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 निर्धार हे वर्मा तू गुण आहे. निष्कामाने चळ विठ्ठल विश्वास, निष्कामाने चळ विठ्ठल विश्वास, निश्चळ निश्चळ विश्वास विश्वास, निष्कामाने चळ विठ्ठल विश्वास, निष्कामाने चळ विठ्ठल विश्वास, निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्कामाने चळ विठ्ठल विश्वास, निष्कामाने चळ विठ्ठल विश्वास. बस निष्ठावंत
भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार 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 हे वर्म चुकू द्यायचं नाही. ज्याच्याकडे निर्धार असतो ना ती माणसं यशस्वी आहे. मग क्षेत्र तुमचं कोणतंही असो, देवाकडे जाण्यासाठी सुद्धा तोच मार्ग आहे. भक्तांना सुद्धा निर्धार असावा. भक्तां आणि तुमचा आमचा सगळ्यांचा जीवनात यशस्वी प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायचं असेल तर निर्धार खूप महत्वाचा आहे. निर्धारच केला होता, निर्धारच केला होता तानाजीनं. राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्या जातो कोंडाणा घ्यायला. पोराचं लग्न आहे पोराचं आणि तरी तानाजी जातोय. आताच्या राजानं आताच्या कार्यकर्त्याला काम सांगितल्यावर ते म्हणेन राव पोराचं लग्न आहे. काही हिशोब आहे का नाही काम कावा सांगावा. मावळ्यांची निष्ठा होती राजाच्या प्रती. राजा तसाच प्रजा तशीच. आताचे राजे बी तसेच आणि प्रजा बी तशीच. आता झाली निष्ठेची निष्ठी. कोणाला मतदान करावा आणि कुणाला नाही तेच कळना. तोच काळ आलाय परत शिवपूर्वकालीन. कारण एखाद्याला मतदान करावा आपल्या विचाराचा आहे म्हणून तो कधी रातीत विचार बदलन आणि रातीत पक्ष बदलन काही सांगताच येईना. कोण कधी पक्ष बदलून कुठं जाईन सांगता येत नाही. कोण कधी विचारही बदलीन काही सांगता येत नाही. आणि म्हणून आता जनतेमध्ये असंतोष निर्माण झालाय. ही परिस्थिती शिवपूर्वकालीन परिस्थिती होती आणि म्हणून तेव्हा वाटत होतं राजा जन्माला यावा. तो राजा जन्माला आला आणि त्याची जयंती 400 वर्षे आपण साजरी करतो. असा राजा जन्माला आला. इथल्या आया बहिणी म्हणायच्या आया बहिणी इथलं हे संकट टळावं. आवाज द्या फुल त्यांना. शेतकऱ्यावरलं संकट टळावं म्हणून तो राजा जन्माला यावा. हिडा टळो पिडा टळो टळो जुलुमाचं राज. येव बळीच राज रे देवान येव बळीच राज. येव बळीच राज रे देवा येव बळीच राज. येव बळीच राज रे देवा येव बळीच राज. येव बळीच राज रे देवा येव बळीच राज. इडा टळो पिडा टळ टळ जुलुमाचं राज. इडा टळो पिडा टळ टळ जुलुमाचं राज. येव बळीच राज रे देवान येव बळीच राज. येव बळीच राज रे देवा येव बळीच राज. येव बळीच राज रे देवा येव बळीच राज. येव बळीच राज रे देवा येव बळीच राज. आणि आलं ते बळीराजाचा युगा. शिवछत्रपतीचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर आणि शिवराजांच्या पदस्पर्शानं महाराष्ट्र पावन झाला रे. आणि तेव्हापासून शिवछत्रपतींचा गजर सुरू झाला. असा राजा जन्माला आला. आदर्श राज्य करता गोरगरिबांचा राजा, दलितांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा. आणि म्हणून त्या राजाला म्हटलं जातं तो राजा स्वतःच्या सैन्याला काय म्हणायचा. तो राजा स्वतःच्या सैन्याला म्हणायचा शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला बी हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील. अरे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला एवढी किंमत दिली आहे. मिरचीच्या देठाला किंमत दिली आहे. आपण मिरचीचं देठ मिरच्या निसून झाल्यावर फेकून देतो. त्या मिरचीच्या देठाला सुद्धा माझ्या राजानं एवढी किंमत द्यावी. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका नाही तर तुमच्या हात कलम केली जातील म्हणणारा राजा आहे. असला राजा पुणे होणं नाही. हो नाही 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 नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
किल्ल्याच्या राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की दादा ती जयंती सुद्धा अशी साजरी झाली पाहिजे. खरंच इथल्या तरुणांनी आदर्श निर्माण करून दिला. शिवजयंती डीजेवर घाणेरडे गाणे लावून नाचून नाही साजरी केली, कीर्तनाच्या माध्यमातून शिवविचार वाचून साजरी केली. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अख्खं गाव तुम्हाला सपोर्ट करेल. अख्खं गाव जर असे धार्मिक कार्यक्रम तुम्ही घेतले तर वाह, मानलं गडे. बोलवा ना, चांगले कार्यक्रम झाले पाहिजे जयंतीला. कीर्तन घ्या, व्याख्यान घ्या, नाहीतर येऊ द्या शाहिरांना आणि म्हणू द्या ओम नमः श्री जगदंबे करून प्रारंभे. ओम नमः श्री जगदंबे करून प्रारंभे. डप्पावर थाप तुंतुण्याचा, डप्पावर थाप तुंतुण्याचा, डप्पावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूंचं गातो गुणगान, हो शिवप्रभूचं गातो गुणगान दे, शिवप्रभूचं गातो गुणगान दे. टाळी टाळी टाळी, सगळ्यांची टाळी. शबाश हा महाराज. वा वा, टाळी बंद होता कामा नये पोवळा होईपर्यंत. आदिनमन साधू, आदिनमन साधू संताला आदिनमन साधू संताला ज्ञानेश्वराला नामदेवाला एकनाथाला. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहाल, गुरु चरणाला जिरहादी, गुरु चरणाला जिरहादी. वा माऊली महाराज वा. टाळ्या कमी गेल्या का टाळ्या. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला थांबलेला आहे. वाट बघतोय शिवराजाची. शिवराजानं अफजल खानाला भेटण्याची वेळ दिली होती सकाळी 10 वाजता. आणि माझा राजा निघाला कधी भेटायला? 10 वाजता नाही गेला. अफजल खान वाट बघत होता. 10 वाजले, राजे काही गेले नाही. 10:30 वाजले, राजा काही गेला नाही. 11 वाजले, राजा काही गेला नाही. 11:30 वाजले, राजा काही गेला नाही. 11:45 वाजले, राजा तरी बी गेला नाही. आता वाजले की 12. आणि मग राजांनी गडाचा निरोप घेतला रे. महाराजांना निरोप घेतला. महाराजांना निरोप घेतला. महाराजांना निरोप घेतला. शिवराजानं निरोप घेतला आणि शिवराजे गडाच्या खाली निघाले. प्रतापगडाच्या पायथ्याला श्यामेनेमध्ये खान वाट बघत होता शिवराजांची. श्यामेनेमध्ये नुसता चक्रा मारित होता. शिवराजे पुढ्यात आले, जवळ येऊन उभा राहिले आणि खानानं 2 हात वर केले.
अफजल खानाला मारायला गेला राजा, अफजल खानाला मारायला, आणि तुम्हाला टाळ्या नाही वाजवायला काय झालं? शाबाश. आणि बोललो कसा, आये शिवाजी आये, आइए 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 गले लग जाइए, असं म्हणत 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 2 पावलं पुढे गेला खान. खान डौलत डौलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या सोबतीला होता. तसं महाराजांच्या सोबतीला कोण होतं बरं? सय्यद बंडाचा हात काढण्यासाठी महाराजांच्या सोबतीला कोण होतं? कोण कोण कोण? कोण होत? हो, मला ते वेगळं ऐकू आलं म्हणून म्हणलं. कोण? मी म्हणते काय ते मी. शाबाश. निघाला खान, उभा राहिलाय. खान डौलत डौलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, आणि महाराजांच्या सोबतीला जीवा महाले, जीवा महालेला घेऊन महाराज पुढे गेले. आला तसा खानाला मिठी मारली शिवबा राजाला. खानदा विमानेला, कटरीचा वार त्यानं केला, शिलकत होत अंगाला, अंगाला शिलकत होत म्हणून राजा युक्तीनं रडला बरं. आणि म्हणून खानाचा वार फुकट गेला रे, फुकट गेला. खानाचा वार फुका गेला, जिराजी खानाचा वार फुका गेला, खानाचा वार फुका गेला, खानाचा वार फुका गेला. आणि खान गडबडला. तसा शिवबा राजाने हातातला बिछवा काढला, खानाच्या पोटात घातला. वर्ण वाघनक केले, काढले. वाघनक्याचा मारा केला, खानाचा कोथळा काढला, जिराजीजी खानाचा कोथळा काढला, खानाचा कोथळा काढला. आणि सोबतच्या मावळ्यानं एकच गर्जना केली, हर हर. माझ्याकडे काय बघायला, खान मेला ना, मारला पण ताकदीनं नव युक्तीनं मारला. ताकद कुठे बी दाखवायची नाही. इथं जीवा महाले कामाला आला, त्याची निष्ठा शिवाजी महाराजांप्रती. संभाजी कावजी कामाला आला, त्याची निष्ठा. मावळा जर निष्ठावंत असेल तर तो राजाच्या जवळ राहतो. ऐकाकड्या, मावळा निष्ठावंत असेल तर तो राजाच्या जवळ राहतो. कार्यकर्ता निष्ठावंत असेल तर पुढाऱ्याच्या जवळ राहतो. आणि भक्त जर निष्ठावंत असेल तर तो देवाच्या जवळ राहतो. आणि म्हणून त्या भक्ताचा विश्वास तो निष्काम असला पाहिजे, निश्चळ असला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण हे सांगतं. निष्काम निश्चळ. हा, निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, विठ्ठल विश्वास.
चल विठ्ठल विश्वास निष्कामाने चल निष्कामाने चल निष्कामाने चल विठ्ठल विश्वास निष्कामाने चल निष्कामाने चल निष्कामाने चल विठ्ठल विश्वास निष्कामाने चल निष्कामाने चल निष्कामाने चल विठ्ठल विश्वास निष्कामय हवा, निश्चय हवा आणि इकडं तिकडं नको, एकाच ठिकाणी पाहुणे वास अनेकाशी असा भक्त देवाला हवाय. मी लय कीर्तन केले, पण तुमच्या गावातल्या सारखे त्या बघा त्या बघा त्या बघा, हाताची घडी तोंडावर बोट, मामाची खिशात त्या बघा त्या बघा, पाटकी नोट. मामाला तसं म्हणू नये, आता बेकारही झालंय सगळं. मामा दुखवायचं नाही. ऐका गड्या, इकडं वातावरण चांगलं असते हो, फ्रेश आहे गावाकडं. आम्ही तिकडं पुण्या मुंबईत राहतो ना, मी किती मस्त पटांगण आहे, झाड आहे वडाचं, फ्रेश हवा आहे. ही हवा भेटत नाही महाराज तिकडे. आपण नशीबवान आहे. अजून एक नशीब आहे आपलं साहेब, आपली पिढीले नशीबवान आहे की आपण चांगल्या वातावरणात आणि चांगलं खायला भेटते. नितीन सर माझे वर्गमित्र आहेत. मागाशी मी नितीन सराच्या घरी गेलो, प्रशस्त मोठं घर असं, तिकडे लय कंजेस्टेड आहे सर, हे मोकळं तर भेटत नाही काही. अरा बाल्या बाली 10x10ची खोली, दोघं उकडून मेली. बाल्यानं म्हणायचं बालीला, मी तुझा राजा तू माझी राणी. तिनं म्हणायचं अवधनी उचला घागर, नळाला आलंय पाणी. लिमिटेड झालंय जीवन आपलं, लिमिटेड. आपली बायको, आपले लेकरं, आपली नोकरी, याच्या पलीकडे काहीच कळत नाही तिकडच्या लोकांना. आपली इकडं वाट्यावर बसणं, गप्पा मारणं, मोबाईल बघत बघत का होईना पण गप्पा चालू आहेत खेड्यात, तिकडच्या तर बंद झाल्या. आणि आपण अजून नशीबवान आहेत की आपल्याला ती आई लाभली जिची फेसबुकवर स्टोरी नव्हती, जिची फेसबुकवर स्टोरी नव्हती, तिची इंस्टाग्रामला स्टोरी नव्हती, कुठला डीपी नव्हता. आत्ताच्या आईचा मोबाईलला डीपी, इंस्टाला स्टोरी, फेसबुकला स्टोरी आणि लाईव्ह बी स्टोरी, स्टोरी स्टोरी. म्हणून आम्ही नशीबवान आहे, आमची माय आम्हाला वेळ देत होती. आत्ताची माय लेकराचा वेळ मोबाईलला देती. तिच्या जवळ लेकरू किती वेळ असतं माहित नाही, पण मोबाईल 24 तास असतो. लेकरू किती तास असतं आमच्या आईकडं माहित नाही, पण मोबाईल 24 तास असतो. लेकरा संग गप्पा गोष्टी किती वेळ मारते माहित नाही, पण व्हॉट्सअपवर चॅटिंग मात्र सातत्यानं करते. आपण नशीबवान आहे रे. आम्ही त्या काळात जन्माला आलो, त्या काळात आमच्या आईचा डीपी नव्हता, ना फेसबुकवर अकाउंट होतं, ना इंस्टाग्रामवर अकाउंट होतं. जग लय जवळ आलं, मोबाईलनं लय जवळ आलं, पण तेवढीच माणसाची मन सुद्धा दुरावली. जग जेवढं जवळ आलं, जेवढं फास्ट झालं, मरण सुद्धा तितकंच स्वस्त झालं. आला धडकाला मेला. आणि पूर्वी कुणी मेलं तर अख्खं गाव रडायचं. आता नाही तसं. रामभाऊ मेला कर सरळ, शेजारचं मेलं तरी म्हणतात मेलं काय रात्रीच. आता नाही राहिलं. एक कवी असा म्हणतो, असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कुणी मेल तरी आता डोळे नसतात ओले. आता कुणी मेलं तर डोळे सुद्धा ओले नाही. शहरात तर असं आहे, बाजूला काय होतंय कळत नाही. मी खरं सांगू का, मी सोसायटीत राहतो, मी 2-3 वर्ष झालं तिथं राहायला. माझ्या शेजारी कोण राहतो मला खरंच माहित नाही. शेजारी भिंत आहे फक्त, मध्ये दरवाजे सुद्धा असतात बाजूलाच आहे, म्हणजे एकाच्याला 2 दरवाजे केले, इतकीच भिंत आहे मध्ये फक्त. कोण राहतं मी पुण्यात तरी, मुंबईत तर असं. त्याविषयी माझं मुंबईला कीर्तन झालं, आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मी माझ्या मित्राकडे गेलो. तो म्हणला लय मोठा झालास आता, यूट्यूबला असतोस, इंस्टाग्रामला असतोस, तुझं पेज बी चांगलं व्हायरल व्हायला लागलंय, तुझे पेजला रील्स बघतोय, इंस्टाला रील्स बघतोय, टीव्हीला बघतोय, मोबाईलवर बघतोय. कीर्तन संपल्यावर मला आग्रह केला, चल की घरी मुक्कामाला.
म्हणलं येतो रे घरी मुक्कामाला, पण तुझ्याकडं जागा आहे का? नाही म्हणला, माझ्याकडे तेवढं घर नाही म्हणला, एकच 10 बाय 12ची खोली आहे, तिथंच छोटा कॉट आहे, तिथंच किचन आहे आणि तेवढ्याच खोलीत आम्ही राहतो. म्हणलं लेकरं? मी विचारलं त्याला, लेकरं? ते म्हणला 4 लेकरं आहेत. त्या बघा खोली एवढीच. बरं म्हणलं एक काम करतो, मी जेवण करतो, मुक्कामाला काही थांबत नाही, झोप म्हणला. काय रे, माझ्या जीवाभावाचा मित्र आहेस तू. मी निर्णय घेतला, बरं झोपतो. आता माझं लक्ष कॉटकडं, मला झोपायचं ना तिथं, पण तोवर तो 2 लेकरं झोपले हो कॉटवर. मी त्याच्याकडे बघितलं, म्हणलं यार झोपले ना ते कॉटवर. तू नको काळजी करू म्हणला. त्याने ते 2ही लेकरं उचलले आणि कॉट खाली टाकले. मी म्हणलो झाली वा जागा मला रिकामी. जरा खुश झालो, पण पुन्हा बोलायला सुरुवात केलं, त्याचे दुसरे 2 लेकरं कॉटवर झोपले. पुन्हा त्या लेकराकडे बघितलं, ह्याच्याकडे बघितलं, म्हणला माझ्या जागा झोपले ते, तू नको काळजी करू म्हणला. त्या बी लेकराला उचललं, कॉट खाली. सगळे लेकरं कॉट खाली टाकले. मला म्हणला झोप आता बिंदास. मी म्हणला अरे तुम्ही दोघं नवरा बायको कुठं झोपताना राहता? ते म्हणते तू नको काळजी करू. मी बी सकाळी उठून बघत होतो, मी बी कॉट खालीच. तुमच्या इकडे चांगलं आहे महाराज, आपल्या इकडं दादा इकडंच ओरिजिनल जीवन जगायला भेटतं. ओरिजिनल, खरं ओरिजिनल गाईचं दूध तुम्हाला खायला मिळते गड्या, नशीबवान आता तरी. आणखीन बी तिकडं ओरिजिनल दूध खायला भेट नाही, पुण्यातलं दूध बेसळ. आणि म्हणून जास्त रोगील माणसं तिकडे. मुंबईतले लोक तर गोळ्यावरच जगत आहेत. काही काही लोकांचा नाश्ताच गोळ्याचा आहे, इतकाल्या गोळ्या खातात. हा, इतकाल्या गोळ्या खातात. जग बदललं, पिढी बदलली, काळ बदलला. एक काळ असा होता, माणसं साधी होती, रस्ते पण साधी होती. हळूहळू रस्ते डांबरी झाली, माणसं डांबरट झाली. एक काळ असा होता, चुलीवरल्या तव्यावर चपाती अशी टर फुगायची. आता चपाती करणारी टर फुगती. एक काळ असा होता, माणसं माणसाला आपुलकीनं 4 शब्द बोलायची. आता राहिलं नाही. आता माणूस आपल्या आपल्या कामामध्ये बिझी झाला, गर्विष्ठ झाले. पैसा आला मरणाचा लोकांकडं. पूर्वी पैसा भेटत नव्हता. तुमच्या काळात आणे 2 आणे, आमच्या काळात 8 आणे रुपये 2 रुपये, आणि तुमच्या काळात आणे 2 आणे असतील. काळ बघा ना कधी बदलतो. तुमच्या गरजा कोणत्या होत्या माहिती का? पोटभर जेवण भेटावं, अंगाला कपडे भेटावेत, या तुमच्या गरजा होत्या. बरोबर आहे ना? राऊत बाबांच्या काळात तुमच्या गावात अन्न भेटावं आणि अंगभर कपडे भेटावेत, ह्या तुमच्या गरजा होत्या. आमच्या गरजा कोणत्या? नंतर नितीन सरांच्या आमच्या काळात मोबाईल असला पाहिजे. आमच्या काळात काय वाटत, आम्ही कॉलेजला असताना नाही मोबाईल असला पाहिजे चांगला. आमच्या गरजा. नंतर इथून पुढे त्या पिढीच्या गरजा वेगळ्याच. त्या पिढीच्या गरजा, लॅपटॉप असला पाहिजे, चांगला पीस असला पाहिजे. आणि राग इतका वाढला, पिढ्या बदलत गेल्या, राग इतका वाढला. मोबाईल नाही दिला, फाशी घेतली. लॅपटॉप नाही दिला, किती क्विक बनलेत लेकरं, क्विक. मोबाईलनं चिडचिडपणा वाढतो. त्याला मोबाईल द्या, पण त्याला काय लावायचं ते लावून द्या. त्याला इतकं स्वातंत्र्य नका देऊ की त्याचं स्वैराचारामध्ये रूपांतर होईल. हा, मोबाईलनं चिडचिडपणा वाढलाय लेकरांचा. ॲम्ब्लोबिया नावाचा रोग सुद्धा आला, डोळ्यांचा आजार वाढलाय. तो जरा सावध राहा थोडस त्याच्यापासून. मोबाईल मी शाप आहे म्हणत नाही, तो वरदान बी आहे आणि तो शाप पण आहे. त्याचा वापर चांगला केला तर तो वरदान आहे, आणि वापर चुकीचा केला तो शाप आहे. तुम्ही ठरवा काय करायचंय, त्याचा वापर कसा करायचा आहे. इकडे मी बोललो ना, इकडे सगळं मजात आहे. तुमची खरंच माणसं शांत आहे, मस्त आहे. एक शिका आजच्या कीर्तनातून. एवढे मोठे गड किल्ले बांधले, एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही. नाही 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 नाही. अरे तेव्हा मोगलांनी राज्य निर्माण करावं, नाव द्यावं मोगलशाही. आदिलशाहीनं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं आदिलशाही. कुतुबशाहीनं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं कुतुबशाही. आणि भोसल्यांनी राज्य निर्माण केलं, नाव नाही दिलं भोसलेशाही, नाव दिलं स्वराज्य. कुठं काय आहे का? हा हा हा, उपभोग शून्य स्वामी. तुकोबाराय बी तसंच, सगळं होतं नव्हतं वाटून टाकलं. त्यांनी नाही प्रॉपर्टीचा उपभोग घेतला. आपल्याकडे थोडंच असतं, पण असा
एकच मोटरसायकल, पेट्रोलला पैसे नाहीत, पण असा रेश वाढवीत पळतोय, कोणालाही कट मारितोय. एका कार्यकर्त्यानं तर मलाच कट मारला असा जोरात, मला म्हणजे माझ्या गाडीला, आणि गाडीला कट मारून पुढं पळालं माझ्या. आणि त्या गाडीवर मागं लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. त्या बघा वाघ. गाडी जरा पुढे गेली तर ते टपरीवर थांबलं होतं, गोवा फाडीत होता असं वाघ फाडल्यासारखा, आणि तोंडात टाकीत होतं दोन्ही सोबत. पुन्हा माझी गाडी आली, किक मारली, पुन्हा ओव्हरटेक केलं मला, जोरात कट मारून पुढे गेलं माझ्या गाडीला. आणि गाडीवर महागं लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. पुढं 5-25 किलोमीटर गेलो तो वाघ होताना पाड्याला, गाडी एकीकडं, मीच उचलला, गाडीत टाकला, दवाखान्यात नेला. एका तासानं शुद्धीवर आला, एका तासानं माझ्याकडे असा बघायला लागला. मी म्हणलं, बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय वाघानं. अरे कुठं ठेवणार तुझं, हायच किती तुझं रे, कशाला गर्व करतो राजा. ऐकाकडे, पैशावाल्याने कधी पैशाचा गर्व करू नये का? लोकांकडे पैसा नाही म्हणून पैशावाल्याला किंमत आहे. श्रीमंतांना श्रीमंतीचा गर्व करू नये का? जगात गरीब माणसं आहेत म्हणून श्रीमंताला किंमत आहे. ज्ञानी माणसांना ज्ञानाचा कधी गर्व करू नये का? जगात अज्ञानी माणसं आहेत म्हणून ज्ञानी माणसाला किंमत आहे. नाही तर कोण कोणाला किंमत देत, लक्षात ठेवा. आज तुम्ही आम्ही भाग्यवंत, शिवबाराजांचा जन्म झाला म्हणून. ती कूस सुद्धा पवित्र झाली रे, कूस सुद्धा माझ्या जिजाऊंची पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊंची पुण्याई आज आले या फळाला, आणि तो बापाचा बाप राजा शिव जन्मला, तो बापाचा बाप राजा शिव जन्मला. आज आले या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आले या फळाला, आणि तो बापाचा बाप राजा शिव जन्मला, तो बापाचा बाप राजा शिव जन्मला. बापाचा बाप राजा शिव जन्मला, तो बापाचा बाप राजा शिव जन्मला. आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराजाची, आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधले स्वराजाचे त्या तोरण गडाला, तोरण बांधले स्वराजाचे त्या तोरण गडाला. तो बापाचा बाप राजा शिव जन्मला, तो बापाचा बाप राजा शिव जन्मला. बापाचा बाप राजा शिव जन्मला, तो बापाचा बाप राजा शिव जन्मला. अलाल अलाल आल गड्यानं भगव वादळ आलं, अलाल अलाल आल गड्यानं भगव वादळ आलं, अलाल अलाल आल गड्यानं भगव वादळ आलं, अलाल अलाल गड्यानं भगव वादळ. चला उतारे उचला भगवा, चला उतारे उचला भगवा. दैन्य आता संपलं, दैन्य आता संपलं. आलो 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 गड्यानं भगव वादळ आलो, आलो 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 गड्यानं भगव वादळ आलो, आलो आलो गड्यानं भगव वादळ आलो, आलो आलो गड्यानं भगव वादळ. हे भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही चाल आम्हाला. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. होऊन आमचं जीवन भगवा, अरे होऊन आमचं
आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ बोला छत्रपती शिवाजी महाराज की मी लय कीर्तन केले घरी पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले लेकर मी कुठं त्या बाका विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार जय माझ्याकडे लक्ष द्या. शिवचरित्रकार सुशन नायकवाडे नावाचं फेसबुक पेज आहे. फेसबुक पेज फॉलो करून ठेवायचं. त्याच्यावर भाषण कला प्रशिक्षणाचे व्हिडिओ आणि कीर्तनाचे व्हिडिओ आहेत. आणि आत्ताचं कीर्तन संगीत कलाप्रेमी चॅनलवर आहे. सगळ्यांनी ते पाहायचं आहे मोबाईलवर. विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार जय जय विठोबार जय विठोबार हरी जय जय विठोबार. जाता जाताच्या काही सूचना चला. तुकोबारा यांचा उपदेश एका ठिकाणी शिवबा राजाला कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. जर शिवबा राजाला तुकोबारा माळ घाला म्हणत असतील, आपण माळ घालायला काय हरकत आहे. राजांचे मावळे म्हणून तुम्ही सर्वांनी माळी घातल्या पाहिजे गड्या. ठीक आहे ना. राजा घालतो माळ आणि सांगतो कोण तो तुकोबारा सांगतायत कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी.